श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र. लेखक भगवंत वासुदेव अगुण. श्री शंकर गीता अध्याय 4. अतर्क्य ज्यांची असे किमया, सर्वत्र ज्यांची वसे छाया, या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार. विचित्र तुमची दिसे काया, आनंद होतो गुणगाया. तुमचे चरित्र सुगंध फाया, सुगंध दरवळे त्रिभुवनी. आपुल्या चरित्र सुगंधात, मन झाले सुगंधित. सव्य कर स्फुरण पावत, चरित्र लिहिण्या उत्सुक. चरित्र अगाध अतर्क दिव्य, गुंतागुंतीचे अतिभव्य. लिहिणे मानवास असंभाव्य, करता करविता आपण. आपण मला सुचविता, आपणच मला सांगता. विवादस्थळी कौल देता, लिहून घेता आपण. महाराजांचे समस्त चरित्र मला तरी अज्ञात. कधी न काही ऐकले नसत, पाहिले न कधी महाराज. सोलापूरचे व्यापारी, कापड दुकान ज्यांचे भारी. स्वातंत्र्य सैनिक ख्याती तरी, देव देश भक्त जे. निष्ठा ज्यांची महाराजांवरी, महाराजांविषयी श्रद्धा खरी. नित्य महाराज ज्यांच्या अंतरी, ओंकार नाते भस्म हे. या महात्म्यामुळे मी वळलो, हे चरित्र लिहिण्यास सरसावलो. या कार्यास प्रवृत्त झालो, दिपून गेलो लिलेने. ओंकारनाथांच्या सत्संगात, महाराजांचा संग घडत. महाराजांच्या समाधीचे होत, दर्शन पुणे नगरीत. माथे टेकविले मी समाधीवर, म्हणती मज महाराज शंकर. चरित्र सुरू करावे सत्वर, आधार भस्मे आहेत. माझा आधार अप्रत्यक्ष, भस्मे आधार प्रत्यक्ष. आम्ही दोघे एकच साक्ष, जाणवेल तुलाही. ऐसे वदता महाराजांनी, सोलापुरी मी येऊनी. महाराजांस वंदन करुनी, ग्रंथ प्रारंभीला हा. महाराज सोलापुरात, शुभरायांच्या मठात असत. एकदा भजन चालले जोरात, सारे दंग भजनात. सारे शंकर महाराज रूप बनत, चमत्कार हा केवढा असत. कोण महाराज कोण भक्त, कुणालाही कळेना. महाराज जनार्दन बुवाला, म्हणाले अक्कलकोटाला. जाऊन आपण योग भला, 40 भक्त निघाले. अक्कलकोट स्वामी समर्थ, त्यांच्या समाधी मठात. येऊन सारे वंदन करत, शंकर महाराज म्हणाले. हेच माझे सद्गुरू असत, ऐसे म्हणून माथा टेकवित. गुरु शिष्यांची भेट होत, अपूर्व हा सोहळा. काही दिवस येथे राहून, महाराज येथून निघून. त्र्यंबकेश्वराला जाऊन, निवांत तेथे राहिले. रामभाऊ अकोलकर, महाराजांचे भक्तवर. त्यांच्या सदनी मुक्काम तर, महाराजांचा असेच. त्र्यंबक आणि शंकर भेट होता खरोखर. बहरून गेले त्र्यंबकेश्वर, निष्ठावंत जाणत. शंकर आणि त्र्यंबक, हे दोघेही असती एक. नैष्टिक भाविक निवडक, भक्ता प्रचिती येतसे. 11 ग्रंथी ब्राह्मण, महाराजांचे धरून चरण. म्हणे मी तुम्हा चरण, प्रसाद द्यावा मज काही. महाराज म्हणाले ब्राह्मणाला, मी प्रसाद देतो तुझला. तू खाणार नाहीस मग कशाला, तुझला देऊ प्रसाद.
ब्राह्मण म्हणे निश्चय करून खात्रीने प्रसाद खाईन. कागदाची पुडी करून प्रसाद दिला ब्राह्मणाला. आनंदाने ब्राह्मण जात घरी जाऊन पुडी उघडत. कोंबडीची 4 अंडी दिसत. ब्राह्मण मनी भडकला. मी भिक्षुक वैदिक पवित्र, प्रसाद भक्ष अपवित्र. फेकून उकरड्यावर मात्र सचैल स्नान करीत असे. तेवढ्यात अकोलकर येऊन म्हणते शास्त्री उपवास देखून. यावेळेस ओ कसले स्नान चौताळून द्विज म्हणे. तुमच्या महाराजांचा प्रसाद तर दिली कोंबडीची अंडी 4. फेकून दिली उकिरड्यावर म्हणून सचैल स्नान हे. ब्राह्मणास म्हणते अकोलकर कोठे प्रसाद दावा सत्वर. दोघे गेले उकिरड्यावर कागदात आंबे 4 होते. ब्राह्मण अगदी ओशाळला तोबा तोबा करू लागला. पश्चातापत झाला त्याला लोटांगण पुन्हा घातले. आंब्याची अंडी होत अंड्याचे आंबे बनत. चमत्कृती ही अपूर्व होत महाराजांचे वैशिष्ट्य. ऐसे अनंत चमत्कार महाराजाने केले फार. चकित होती सुरवर कळतील कैसे मानवा. नंतर सोडले त्र्यंबकेश्वर पुण्यास आले महाराज शंकर. भक्तजन जमती नारी नर पुण्यात निवांत राहिले. अनेक गावांना पुण्याहून महाराज आले जाऊन. परी कायम वास्तव्याचे स्थान पुणे त्याने ठरविले. पुण्यात लष्कर भागात एक विदेयी यवन स्त्री राहत. त्या बाईंचे नाव असत हजरत बाबा जानहे. महाराज कोण हे ओळखे ही बाई. महाराजस म्हणे आई प्रत्यक्ष अल्ला भूवर येई. ऐसी निष्ठा बाईची. सलाम करी सदोदित तिच्या आग्रहावरून राहत. काही दिवस लष्कर भागात महाराज ते आनंदे. 1935 साली प्राध्यापक भालचंद्र देवयानी प्रश्न आपले वय किती महाराजांना विचारला. मी 150 वर्षाचा असून दुसऱ्या पेशव्यांच्या हातून दक्षिणा घेतली भोजन करून शनिवार वाड्यामध्येच. ऐसे महाराज उत्तर देत. काही ना महाराज सांगत आमचे वास्तव्य होते खानदेशात कुंवर स्वामी म्हणून. माझे मूळ नाव गौरीशंकर. राजाधिराज म्हणून कुंवर. आमचे समाधी मंदिर वाघोडात असेच. पुढे पुण्याहून गेले नगरला. तेथून पुण्यक्षेत्र मढीला. नाथांच्या पुण्य समाधीला वंदन केले सर्वांनी. कित्येक वर्षाची धुनी शांत. महाराज जेव्हा अल्लख म्हणत तेव्हा आपोआप धुनी पेटत. चकित झाले सर्वई. प्रज्वलित केली तेथली धुनी. साधनेचे महत्त्व पटवुनी. उत्तम प्रथा आचराव्या म्हणून महाराज सर्वा सांगत. यल्लूबाई माने सुविख्यात प्रसिद्ध गायिका त्या असत. घरच्या चांगल्या श्रीमंत फार भाविक होत्या त्या. एकदा नृसिंह वाडीत त्यांची महाराजांशी गाठ पडत. फार उत्तम या गातात महाराजांना समजले. महाराजांनी यल्लूबाईस सांगितले गावयास. सुस्वर राग आळविण्यास सुरुवात केली बाईनी. शिवास आवडे संगीत. गाणे ऐकून महाराज डोलत. यल्लूबाईवर प्रसन्न होत आशीर्वाद देत ते. यल्लूबाई आनंदित आशीर्वाद ऐकून होत. पुण्यातील त्यांच्या वाड्यात महाराज गेले एकदा. यल्लूबाई एकास सांगत होते कृष्ण लीलेस. कृष्ण कसा रांगत असे खास तोच चमत्कार जाहला. महाराज दुडू दुडू रांगत परिप्रत्यक्ष कृष्ण सदिसत. यल्लूबाई चकित होत
चमत्कारे सारे पाहती. यल्लूबाईची भावना तीक्ष्ण, म्हणून महाराज झाले कृष्ण. जसे भावनेला उधान, लाभ तैसा मिळतसे. सोलापूर शुभराय मठात बाबा जक्कल दर्शना येत. त्यांना महाराज स्पष्ट दिसत, श्रीपाद श्री वल्लभ. कार्तिक एकादशीचा दिवस असत, पुण्यास मेंदळे वाड्यात. ताई साहेब कीर्तन करत, सुंदर ते ध्यान गात त्या होत्या. महाराज बालगंधर्वही असत, बालगंधर्व खुश म्हणत. पांडुरंगाचे दर्शन बाकी असत, एवढा अभंग रंगला. तोच महाराज उभे राहत, सर्वा पांडुरंगच दिसत. प्रत्यक्ष अनुभूती सर्वा येत, धन्यता वाटे सर्वांस. गंधर्व नाटक मंडळीत महाराज पडदे ओढीत. एकदा महाराज पाहण्या जात, गंधर्वाचे नाटक. बालगंधर्वांचा बसत, आवाज अगदी कामन देत. नाटकाची तर वेळ होत, तिकीट विक्री जाहली. औषध घेतली अनेक, नवसई बोलले ते कैक. नाटकाचा बदलावा का दिनांक, येतपर्यंत पाळी ये. कळता महाराज तात्काळ गेले बालगंधर्वांजवळ. आपल्या मुखातील विडा सकळ गंधर्वमुखी घातला. महाराजांचा प्रसाद असत, म्हणून बालगंधर्व विडा खात. लगेच आश्चर्य पहा घडत, आवाज सुटला संपूर्ण. त्या दिवशीचे नाटक होत, अगदी जोरदार सर्वात. प्रेक्षक अगदी रंगून जात, शंकर लीला अशीही. बालगंधर्व एक दिन आपले सहकारी घेऊन जात गाणगापुरी घेण्या दर्शन. दर्शन घेतले सर्वांनी. स्टेशनवर आले संध्याकाळी, कळले गाडी उद्या सकाळी. उपाशीच होती सर्व मंडळी, हॉटेलही तेथे नव्हतेच. भुकेने सारे व्याकुळले, उपाशीच सर्वही झोपले. रात्री एकाने त्यांना पुकारले, उपाशी काओ झोपता. गरम पुरी भाजी तयार, उठले सारे सत्वर. खाल्ली पुरी भाजी पोटभर, बिल विचारू लागले. हॉटेलवाला म्हणे घाईन, बिल उद्या द्या आणून. सारे चकित होऊन एकमेकास म्हणतात, काहीच येते नसून. हॉटेल आले कसे कोठून, बिल उद्या द्या सांगून. हॉटेलवाला गेलाही. सकाळी पाहतात उठुनी, हॉटेल तेथे मुळीच नसुनी. सारे गाडीत बसुनी सोलापुरी परतले. गेले महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणते गंधर्वाना, रात्रीच्या पुरी भाजीचे बिल द्याना. तपापले सर्वही. कोण होता हॉटेलवाला, रात्री कोणी दिये खायाला. कळले तेव्हा सर्वांना, महाराजांची लीलाही. गंधर्व म्हणाले बिल किती ते, महाराज बदले मी मागेन ते. देणार काय सांग पुरते, जरूर देईन महाराज. महाराज बदले प्रति गुरुवार दिन, करावे शास्त्रोक्त संगीत भजन. महाराजाज्ञा प्रमाण मानून संगीत भजन चालले. एकदा महाशिवरात्रीस पुणे मेंदळे वाड्यास, भजन कीर्तन गाण्यास गर्दी फार जाहली. महाराज हसून म्हणत, आज महाशिवरात्र असत. मंदिर एकदाच असे उघडत, सारे पाहू लागले. महाराजांचा रंग बदलत, नीलवर्ण महाराज बनत. महाराज प्रत्यक्ष शिव दिसत, महाशिवरात्र खरी. बेल सर्वांनी शिवावर, वाहून मस्तकी चरणावर. दर्शन घेतले सत्वर, धन्यता वाटे सर्वास. महाराजांना अन्नपूर्णा, प्रसन्नागदी पहाना. नवे होती ही अन्नपूर्णा, महाराजांच्या आज्ञेत. डॉक्टर हरी त्र्यंबक खरे यास, सुरू असलेल्या उत्सवास. पातशेर धान्य आणावयास, महाराज सांगत.
धान्य डाळ तांदूळ गहूई प्रत्येक 5 शेर आणून महाराजांच्या पुढती वंदुदी डॉक्टर खरे ठेवित. धान्य घेऊन आत जात महाराज खोली बंद करत. पुन्हा येऊन द्यावे आत महाराज सांगत. एकटेच महाराज खोलीत अन्नपूर्णेची पूजा करत. पूजा करून बाहेर येत सर्व प्रसादा सांगते. उत्सवाच्या शेवटच्या दिनी त्याच धान्याचा स्वयंपाक करून 5,000 माणसे जेवून तृप्त अगदी जाहली. 5 शेर धान्यात 5,000 माणसे जेवत. असे अनेक प्रसंग घडत. शंकर लीला अपूर्व. महाराज असता खुशीत सांगत कथा पूर्ववृत्तांत. म्हणाले मी होतो सर्कशीत नाटकाचे पडदे ओढले. मी फार वर्षापूर्वी तमाशात सोंगाड्याचे काम करी. चिलिया बाळाचा वगत्या दिनी स्टेजवरती चालला. शंकराची आज्ञा होताच मी उडविले चिलियांचे मुंडकेच. सांगितलं तसे मी केलेच यात चुकले काय मम. गडबड लोकांनी करून केला पोराचा खून म्हणून. पोलिसांकडून मज पकडून तमाशा सारे पाहात. सद्गुरु स्वामींचे स्मरण केले. तिरकमठ घेऊन स्वामी आले. संजीवनी मंत्र वदले मुंडके जोडले मुलाचे. मुलगा उठून या बसला. कडकडाट टाळ्यांचा झाला. मी सोडून तमाशाला पळून गेलो त्या क्षणी. माझ्या मागे लागले स्वामी. नदी तीरावर पडलो मी. तेव्हा मजला म्हणते स्वामी शंकर माझे ऐक तू. नको कोणतू माया जाळात तुझे वाकडे पाय असत. म्हणून लोक तुझा तमाशात उपयोग करून घेतात. जगाच्या या तमाशात दाखवावयाचे सत्य जे असत हेच तुझे कार्य असत. अवतार तुझा त्यासाठी. दुसरी कथा महाराज सांगत. माझे माता पिता वृद्ध असत. मज घेऊन पंढरी जात. प्लेग मजशी जाहला. प्लेगाचे 4 गोळे उठले. अगदी सारेही घाबरले. स्वामींचे मी स्मरण केले. स्वामी आले धावून. त्यांनी हाती चक्र घेऊन 4 गोळे काढले कापून. म्हणून 8 ठिकाणी वाकून अष्टावक्र झालो मी. ऐसे महाराज सांगत आपला पूर्ववृत्तांत. आपण केले काय असत अष्टावक्रा कसामी. एकदा महाराजांच्या मनात तुळजापुरी जाण्याचा बेत. महाराज भक्तांसमेत गेले तुळजापुरात. भवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी असत. या प्रचंड गर्दीत उभे कोठे राहावे. मंदिरातील ओवरीत महाराज जाऊन थांबत. भक्त मग तेथे जात ओवरीत थांबले. थोड्या वेळाने महाराजांस सारे सांगते उठावयास. भवानी मातेच्या दर्शनास आपण आता जाऊया. सर्वांना महाराज म्हणत देवी काय फक्त मंदिरात. येथे काय देवी नसत इथे सगळ्या दर्शन. महाराज ध्यानस बसत तोच नवल असे घडत. प्रत्यक्ष स्पर्श दर्शन घडत तुळजा भवानी देवीचे. सर्वांनी दर्शन घेतले. भक्त अगदी आनंदले. सालंकृत दर्शन घडले जगन्माऊली मातेचे. पुन्हा दर्शन असता घेत देवीच्या ठिकाणी महाराज दिसत. थक्क होती सारे भक्त अधिकार त्यांचा पाहून. येथे काय देवी नसत येथेच घ्यावे दर्शन. महाराजांनी आपले शब्द खरे करून दाखविले. शंकर महाराजांच्या चरणी आनंदाने वंदन करून 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण असे जाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.
श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त।